गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जिल्हा परिषद नाशिक येथे प्राथमिक शिक्षकातून पदवीधर शिक्षकांची पदोन्नती राबवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे। सदर कार्यवाही करताना विज्ञान विषयाचे इच्छुक पदवीधर हजर होते, परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने फक्त मालेगाव व नांदगाव या 2 तालुक्यांच्या पदवीधर रिक्त जागा खुल्या करून पदोन्नती घेणाऱ्यांना त्यापैकी शाळा घ्यावी लागेल अशा स्वरूपाची आडमुठेपणाचे ध्येय स्वीकारल्याने शिक्षकांनी पदोन्नतीच्या संधीकडे पाठ फिरवली आहे। शेकडो शिक्षकांपैकी सदर 2 तालुक्यांमध्ये केवळ 5 ते 10 शिक्षकांनी इतर तालुक्यातून पदवीधर पदे स्वीकारले, यामुळे पदोन्नतीचा मूळ हेतू अजिबात साध्य झाला नाही अशी चर्चा आहे। पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्या अगोदर सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या समवेत चर्चा केली आहे, परंतु प्रक्रिया याच पद्धतीने राबवली जाईल। या प्रक्रियेदरम्यान फक्त 2 तालुके दाखविले जातील अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे। यावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्यवाह सरचिटणीस संजय पगार यांनी जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे दाखवावी, अन्यथा प्रक्रिया राबवू नये। तसेच यामुळे ठराविक पदवीधर शिक्षक यांनी पदोन्नती स्वीकारल्याने इतर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेवर दुर्गामी अनिष्ट परिणाम होईल, म्हणून एकाच वेळेस सर्व तालुक्यातील रिक्त जागा दाखवाव्यात अशी भूमिका मांडली आहे। तरी देखील प्रत्यक्ष पदोन्नतीच्या प्रक्रियेत फक्त मालेगाव व नांदगाव या तालुक्यातील रिक्त पदे दाखवण्यात आली आहे। या प्रसंगी शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाहक संजय पगार, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा कार्यवाह रावसाहेब जाधव, जिल्हा संघटक प्रशांत शेवळे, चांदवड कार्यवाह कार्तिक जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते। तर या अन्यायकारक प्रक्रियेविरोधात शिक्षक परिषद न्यायालयात जाऊन सदर नियमबाह्य पदोन्नतीची प्रक्रिया रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। आज जिल्हा परिषदेचे पदवीधर प्रमोशनच्या बाबत जी प्रक्रिया राबवली गेली, त्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांवरती प्रचंड अन्याय झालेला आहे। ही प्रक्रिया राबवित असताना त्यामध्ये फक्त 2 तालुक्यांच्या रिक्त पदं दाखवण्यात आलेले आहेत आणि या पदांवरती जो कोणी घेणार नाही त्या व्यक्तीला पुढे जाऊन 5 वर्षासाठी परत पदोन्नतीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही अशा स्वरूपाची लेखी सर्व शिक्षकांकडून घेण्यात आलेली आहे। आणि इच्छा नसताना तिथं नियुक्तीच्या बाबतचा आग्रह धरण्यात आलेला आहे। वास्तविक तसं जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यातील जागा सर्व शिक्षकांना दाखवणं अनिवार्य होतं आणि इतर स्वरूपाच्या अनेक यामध्ये उणिवा निर्माण झालेल्या आहेत। त्या सर्व उणिवांच्या अनुषंगाने सर्व संघटना या न्यायप्रविष्ट प्रकरण करून त्या संदर्भाचा न्याय मिळवून देण्यासाठी येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहेत। तुम्ही सर्वांनी जे या प्रक्रियेमध्ये अन्यायग्रस्त झालेले आहेत त्या सर्वांनी त्या संदर्भाची साथ जर दिली तर आम्ही त्या संदर्भाचा संबंधित झालेली प्रक्रिया रद्द करून आणणे आणि पुन्हा एकदा सदरची प्रक्रिया राबवणे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।